गोंदिया जिल्ह्यात ऑनलाईन फसवणुकीच्या वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर सेलने एक मोठी कारवाई केली आहे। पैशांचे आमिष दाखवून स्थानिक नागरिकांची बँक खाती मिळवायची आणि त्याद्वारे ऑनलाईन आर्थिक गैरव्यवहार करायचे असा गोरखधंदा करणाऱ्या छत्तीसगडच्या 2 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर सेलचे पथक रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक गोपनीय माहिती मिळाली। तिरोडा रोडवरील हॉटेल ऑर्चिड या ठिकाणी काही व्यक्ती वास्तव्यास असून त्या नागरिकांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या नावावर बँक खाती उघडत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला असता छत्तीसगडमधील दंतेवाडा येथील शेख आसिफ शेख अहमद आणि सचिन कुमार संतोष पटेल हे 2 आरोपी पोलिसांच्या हाती लागले। हे आरोपी लोकांच्या नावावर करंट बँक खाती उघडायचे आणि त्यांचे सिम कार्ड, मोबाईल आणि किट स्वतःकडे ठेवून ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली कोट्यवधींचे आर्थिक व्यवहार करायचे। पोलिसांनी त्यांच्याकडून बँक ऑफ इंडियाचे करंट खाते, चेकबुक, सिम कार्ड आणि 3 अँड्रॉइड मोबाईल असा 32,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून यामागे मोठे आंतरराज्यीय रॅकेट असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। यावेळी पोलीस प्रशासनाने नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडून आपली बँक खाती, सिम कार्ड किंवा वैयक्तिक कागदपत्रे अनोळखी व्यक्तींना देऊ नयेत। असे करणे सायबर गुन्ह्यात सहभागी होण्यासारखे ठरू शकते असे नागरिकांना आवाहन केले। प्रतिनिधी राधा किसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।